आता या सरांचं वय वर्ष 30 आणि त्यांची समस्या अशी आहे की त्यांना फक्त गोळी घेतली तरच इरेक्शन येते आणि गोळी घेऊनही कधी कधी त्यांना इरेक्शन येत नाही किंवा लवकर लूज पडते, त्यांना कॉन्फिडन्स वाटत नाही गोळी घेऊनही. तर अशा वेळेस त्यांचं म्हणणं आहे की सर मी जर लग्न जर केलं तर म्हणजे मी लग्नासाठी कॅपेबल आहे का, लग्न झाल्यानंतर काय होईल. तेव्हा मी त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला गोळी घेतल्याशिवाय जर इरेक्शन येत नाही तर तुम्ही असं प्रत्येक वेळेस संभोगाच्या वेळेस गोळी घेणार का. आणि भरपूर मी जेव्हा अनेक पेशंटशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की सर काय आहे, सुरुवातीला त्या समजा यांनी 5 mgची गोळी सांगितली, 5 mgच्या गोळीनं सुरुवातीला इरेक्शन येते, त्याच्यानंतर 5 mgने इरेक्शन येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की असं याच्यामध्ये व्यवस्थित ब्लड फ्लो झाला पाहिजे. तर सुरुवातीला 5 mg गोळी व्यवस्थित काम करते, त्याच्यामध्ये पॉवर येते आणि या ठिकाणी हे इरेक्शन येते. त्याच्यानंतर काही दिवसानंतर 5 mgने त्यांना काहीच होत नाही, त्याच्यानंतर मग त्याचा डोस वगैरे वाढवावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाची सूचना हे सर्व मनाने करू नये, काहीतरी तज्ज्ञांचं योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं, त्याच्यानंतर त्यांच्या सल्ल्यानं ते काही टेस्ट वगैरे करतील, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. यूट्यूबवर पाहापाही करून या वायाग्रासारख्या किंवा या इरेक्शन आणणाऱ्या गोळ्या घेऊ नये, त्याचे भयंकर साईड इफेक्ट होऊ शकतात. त्याच्याविषयी आपण साईड इफेक्ट गोष्टी वेगळं बोलूयात. परंतु आता त्याचं म्हणणं आहे की बाबा माझं लग्नासाठी कॅपेबल आहे का. तर आता विचार करा की वयवर्ष आपलं 30च आहे आणि अजून आपलं लग्न नाही झालं, आपण वेश्येकडे जाऊन संभोग केलेला आहे. आणि कशासाठी संभोग करतो तर मला कॉन्फिडन्स आहे का, कॉन्फिडन्स वाढण्यासाठी, मला व्यवस्थित करता येते का हे बघण्यासाठी ते वेश्येकडे जातात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. म्हणजे लोकांना योग्य प्रकारे सेक्स एज्युकेशन नसल्यामुळे कुठे कुठे काय काय चुका करतायत, काय काय सांगावं. ती जागा नाही आहे ट्राय करण्याची वेश्येकडे जाऊन. आणि आता या पुरुषाने जर लग्न जर केलं तर काय होईल, जेव्हा तो प्रत्येक सेक्सच्या अगोदर गोळी घेईल. आता या गोळीचे साईड इफेक्ट काय होतात की एकतर दुसऱ्या पूर्ण दिवस त्याचा पूर्णपणे डिस्टर्ब जातो, ॲसिडिटी होते, डायजेशन होत नाही व्यवस्थित, पोट साफ होत नाही व्यवस्थित, झोप येत नाही, BP वाढल्यासारखं होते. आणि जर का त्या गोळीचा जर ओव्हरडोस जर झाला आणि तर काय होते, प्रियाप्रिझम म्हणजे व्यवस्थित त्याला डिस्चार्जसुद्धा होत नाही, असे टाईटच राहते, या ठिकाणी प्रचंड ब्लड फ्लो आलेला असते. आणि अशा वेळेस बऱ्याचशा लोकांना ओव्हरडोस घेतल्यामुळे किंवा ही सतत गोळी घेतल्यामुळे हार्टचा प्रॉब्लेमसुद्धा येतो. त्यामुळे या प्रॉब्लेमवरती माझं असं म्हणणं आहे की त्याने अगोदर ती गोळी सोडण्याची कोशिश करावी, त्यासाठी आपली नॅचरल दैनंदिनी वापरावी किंवा डॉक्टरांकडे जावं, डॉक्टरांना सांगावं की आता मला लग्न करायचं आहे, मी गोळीसोबत आयुष्य काढू शकत नाही, त्यामुळे मी गोळीतून बाहेर येण्यासाठी मला काय उपाययोजना त्या तुम्ही सांगाव्यात. तर त्यातून बाहेर येण्यासाठी उपाययोजना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ते जर तुम्ही जर फॉलो जर करायला जर लागले तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल. एकदम साध्या गोष्टी आता, खूप काही अवघड नाही. तर सर्वप्रथम तुम्ही वेश्येकडे जाणं बंद करावं, जी योगिक आपली दिनचर्या आहे तिचा अवलंब करावा. जसं की काय आहे, ज्या आपलं या ठिकाणी लिंगामध्ये व्यवस्थित ब्लड फ्लो झाला पाहिजे, म्हणजे ते पूर्ण पेल्विक मजबूत झालं पाहिजे, त्यासाठी योगशास्त्रामध्ये काही आसने सांगितलेली आहेत. त्या आसनांचा जर अभ्यास जर केला तर नक्कीच तुम्हाला नॅचरली इरेक्शन येईल. जे पूर्ण तुमचे जे पेल्विक कमजोर झालेले आहेत, किगल कमजोर झालेले आहेत, ते जर मजबूत जर झाले, त्या ठिकाणी व्यवस्थित जर ब्लड फ्लो यायला जर लागला तर नक्कीच तुम्हाला नॅचरली इरेक्शनसुद्धा येऊ शकते. तर त्यासाठी कोणते आसनं करायची, त्यासाठी पादपश्चिमोत्तानासन, त्यासाठी सर्वांगासनामध्ये हलासन हे आसन खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे मर्दोका आसन, मयूर आसन, या सर्व आसनांचा 3 मिनिटे दररोज अभ्यास करायचा. आणि योगिक आहार घ्यायचा, नॅचरली जो आहार आहे आपला, जसं की लाल फ्रूट जे आपले टरबूज वगैरे आहे, टरबूज आहेत, बीट आहेत, त्यासोबत त्याच्यामध्ये अद्रकीचा ज्यूस वगैरे टाकून, आंबे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नॅचरल इरेक्शन आणणाऱ्या, शरीराची रिकव्हरी करणाऱ्या, यांचा फळामध्ये समावेश करायचा. आंबट पदार्थांचा पूर्णपणे त्याग करायचा. फास्ट फूड, जंक फूड, ब्रेड, बिस्किट, चिवडा, चिप्स, बाहेरचं फॅक्टरी फूड हे आणि मसालेदार, जास्त तिखट, उष्ण आहाराचा त्याग जर केला, 4 वाजता उठायचा, योग प्राणायाम करायचा, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करायच्या की येस तू पूर्णपणे ठीक होत आहेस, तुझ्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, हे जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला, शरीराला पटवून सांगाल, हे सर्व आता जवळपास त्यांनी जे ॲक्सिडेंट वगैरे झाला त्या गोष्टीला जवळपास 2009 ते 10 मध्ये झालेला आहे, म्हणजे त्या गोष्टीला 16 वर्ष झालीत. 16 वर्षात त्या गोष्टीचा आतापर्यंत कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो. फक्त माणसाला गोळी घ्यायला काहीतरी मनाला समजून सांगायचं असते, म्हणून ते गोळीसाठी सांगत आहेत की तू बिमार आहेस, गोळी घेतलीच चालते. आणि जो पुरुष वेश्येकडे जातो, व्यवस्थित पैसा कमवतो, व्यवस्थित प्रकारचं त्याला डायजेशन होते, भूक लागते, सेक्स व्यवस्थित जमतो, अजून त्या माणसं तो बिमारीच्या विचारातून बाहेरच निघलेला नाही. त्यामुळे तुम्ही शक्य तितक्या लवकरात लवकर या गोळीच्या ट्रॅपमधून बाहेर या. कारण की ही गोळी आज रोजी तरी तुम्हाला 5 mg वरती सुख दिसलं असलं तरीसुद्धा आतापर्यंत माझ्याकडे काही लोकांनी सांगितलं की याच्या
20-30 पटीनं पॉवर वाढूनही त्यांना व्यवस्थित इरेक्शन येत नाही. मी म्हणतो इरेक्शन जरी आलं आणि एखाद्या दिवशी जर त्याचं डिस्चार्ज झालं नाही आणि ते जर रक्ताचं त्या ठिकाणी अटॅक येऊन जर तो व्यक्ती जर गेला तर खूप कठीण परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे या गोळीपासून ही गोळी कोणासाठी नाही आहे, ज्या व्यक्तींचं वय म्हणजे कमीत कमी वय आहे 50च्या आतमधले आहेत आणि त्या लोकांनी तर मुळीच घेऊ नये असं माझं मत आहे. आणि तुम्हाला गोळीची गरज नाही, नॅचरल गोष्टीने तुम्ही निरोगी होऊ शकता. 6 ते 8 तासाची झोप घेणे, थंड पाण्याने आंघोळ करा, त्या ठिकाणी हे योगासनांचा अभ्यास करा, सूर्यनमस्कार करा, नाडी शोधन प्राणायाम करा, ओव्हर थिंकिंग करू नका, मेडिटेशन करा, प्राणायाम करा, त्रिबंध प्राणायाम करा, नाडी शोधन प्राणायाम, हे जे ओंकार, गुंजन, भ्रामरी, हे जे तुमचे ब्रेन पॅटर्न जे चुकीचे बनलेले आहेत याला नीट करणारे हे प्राणायाम आहेत. जसं जसं तुमच्या शरीरामध्ये आरोग्यता वाढेल, जास्तीत जास्त ऑक्सिजन जाईल, रक्त शुद्ध होईल, प्रत्येक भागामध्ये जेव्हा जेव्हा रक्त पोहोचेल तेव्हा त्या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा रक्त पोहोचेल आणि तुम्हाला व्यवस्थित नॅचरली इरेक्शन येईल. अनेकांना आलेले आहेत आणि त्यासाठी काही आयुर्वेदिक औषधांचा जर तुम्हाला उपयोग करायची गरज पडली तर नक्कीच करा. जसं की अश्वगंधा आहे, शतावरी आहे, सफेद मुसळी आहे, कंचबीज आहेत, यासारख्या मुसळी पाक आहेत, यासारख्या बऱ्याचशा आयुर्वेदिक औषधी आहेत. त्याचासुद्धा जर तुम्ही जर त्याच्या आहारामध्ये योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जर का उपयोग जर केला तर नक्कीच तुम्ही या गोळीच्या ट्रॅपमधून बाहेर याल याची मला खात्री आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.